कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले असून इथला इतिहास अंगावर काटा आणणारा आहे। त्याचबरोबर इथली कला संस्कृती जगात भारी आहे। म्हणूनच कोल्हापूरला पहिले कलापूर असे म्हणून ओळखले जायचे। कोल्हापूर म्हटलं तर 3.5 शक्तिपीठांपैकी असलेलं आई अंबाबाईचं मंदिर आणि छत्रपती शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी डोळ्यासमोरच येते। इथल्या बाजारपेठ, जुनी घरं आणि इथलं राहणीमान बघून सगळं काही निवांत आहे असं जाणवतं। आता कोल्हापुरात आलोय आणि तांबडा पांढरा रस्सा व मिसळ यावर ताव मारल्याशिवाय राहूच कसं शकतो। इथली खाद्य संस्कृती झणझणीत असली तरीही लोक मात्र प्रेमळ आहेत बरं का। नमस्कार, कोल्हापुराच्या दुसऱ्या भागात तुमचे स्वागत आहे। चला तर मग कोल्हापूर सोबत फिरूया। मित्रांनो, कोल्हापूर सिरीज मधल्या पहिल्या भागात आपण विंटेज कोल्हापूर शहर एक्सप्लोर केले होते। तर विचार केला की दुसऱ्या भागात आपण रांगडं असलेलं कोल्हापूर एक्सप्लोर करूया। आजच्या दिवसाची सुरुवात ज्योतिबाच्या दर्शनाने करावी असे ठरवले होते। म्हणून आम्ही निघालो आणि वाटेतच आम्हाला अस्सल रांगडं कोल्हापूर बघायला मिळालं। मग ते गरम पाणी तापवायचं भांडं असो किंवा अंगणात असलेलं तुळशी वृंदावन असो, या सगळ्या गोष्टींची एक वेगळीच आपुलकी आहे। आपण गावी आलोय असाच भास होतो। हे सगळं अनुभवताना आम्ही मंदिराच्या पायथ्याशी येऊन पोचलो। ज्योतिबा डोंगरावर प्रमुख 3 देवळे आहेत। ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत। ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानले जाते। ज्योतिबा किंवा केदार या देवतांचा उल्लेख यादवपूर्व काळातही केला जातो। महानुभावांच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वरांचं मंदिर आहे। खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वरांचा उल्लेख आहे। अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की कोल्हापूर हे खाद्य संस्कृतीसाठी ओळखले जाते। म्हणूनच आम्ही आलो खांडोळी नावाच्या कॅफेमध्ये। आता हे खांडोळी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक अंड्याचा प्रकारच आहे बरं का। खांडोळीला आपण आता पोहोचलेलो आहे। बाकी आतमध्ये एवढा क्राऊड आहे की आवाज एवढा जास्त घुमतोय आणि त्यामुळे जास्त काय आवाज येणार नाही आहे। बघूया, ऑर्डर केलेली आहे मी एक चीज टोस्ट खांडोळी आणि डबल खांडोळी। खांडोळीचा जो स्पेशल आयटम आहे तो ऑर्डर केलेला आहे। खाऊन सांगतो तुम्हाला रिव्ह्यू कसा आहे। आता हा बघा चीज टोस्ट आहे। याच्यामध्ये काय आहे, ब्रेड आणि चीज आहे। जसं आपण चीज टोस्ट खातो तसं रेग्युलर हा ब्रेड आणि चीज तो हा प्रकार आहे। खांडोळी अजून आलं नाही, तो आल्यानंतर दाखवतो। छान आहे का? हां, चल मी ट्राय करू एकदा। चीज बाहेर हा एक अंड्याचा प्रकार आहे। ब्रेड ऑमलेट करतो का, ब्रेड होती ऑमलेट आणि त्याच्यावरती सॉस, गरम मसाला आणि कोथिंबीर, त्याचं एवढंच आहे। बट टेस्ट वाईज लागतं।
आता कोल्हापूर आणि इतिहास एक वेगळंच नातं आहे. न्यू पॅलेस भवानी मंडप कसबावाडा मार्गावर एक प्राचीन इमारत आहे. 1877 ते 1884 या कालावधीत ही इमारत बांधली गेली. काळ्या सपाट केलेल्या दगडांचा एक उत्कृष्ट नमुना बांधलेला आहे, जे सर्वांचं मन वेधून घेते. या वाड्यात छत्रपती महाराजांच्या जीवनाविषयी सर्व काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. शाहू पॅलेसला आलो. एंट्रीला सांगितलं की एंट्री फीज घ्यायची आपल्याला. ओके. एंट्री फीज काहीतरी पर पर्सन 40 आहे अडल्टसाठी, आणि चिल्ड्रनसाठी 20 रुपीज. त्यांचं एज 5 to 16 असलं पाहिजे. NRI लोकांसाठी पण वेगळे आहेत बाबा. काय करायचं आता, चला एंट्री करूया आणि जाऊया. 40 भरले, अख्खं बघायचं. बट आतमध्ये शूट अलाउड नाहीये. नसू देत ना, मेमरीज कलेक्ट करूयात आपण, वर्बली बोलूयात ना की काय पाहिलं काय नाही. ठीक आहे. जस्ट आतमध्ये जाऊन आलो आणि अंगावरती काटा आला राव. म्हणजे जवळजवळ हजार वर्षापूर्वीचा आहे हा पूर्ण इतिहास आहे. आणि आतमध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या हिस्टोरिक गोष्टी आहेत त्या साठवून ठेवलेल्या आहेत, जपलेल्या आहेत. आणि एक नंबर असं वाटलं. म्हणजे तुम्ही मस्ट विजिट, मी रिकमेंड करेल की एकदा तरी शाहू पॅलेसला व्हिजिट करा. जर तुमच्या अंगावरती काटा आला नाही ना तर तुम्ही मराठी म्हणण्याच्या लायकीचे नाही आहेत, मी असंच म्हणेन. जबरदस्त. या सर्व गोष्टी बघितल्यानंतरच आपण मावळे आहेत का हा प्रश्न निर्माण होतो. आणि आत्ताचा मावळा कुठेतरी भरकटलेला आहे असं जाणवते. आजचा दिवसाचा शेवट मिसळ व ताव मारूनच करावा म्हणून आम्ही आलो कोल्हापूर वाड्यामध्ये. चला, आपली वाडा स्पेशल मिसळ आलेली आहे आणि बघूनच अशी एकदम झणझणीत तर्रीवाली मिसळ वाटते. बाय द वे, या मिसळमध्ये, बाकीच्या मिसळमध्ये आपण पाव वगैरे खातो, या मिसळमध्ये ब्रेड दिलेले आहेत, पापड ॲडिशनल आहे. कोल्हापूरमध्ये कुठे? हां, तर कोल्हापूरमध्ये कुठेही तुम्हाला मिसळमध्ये फक्त ब्रेडच ब्रेड मिळतील, पाव नाही मिळणार. ही कोल्हापूरची खासियत आहे. आता खाऊन बघू. शेव आहे, कांदा आहे आणि ते मस्त झणझणीत मसाला आहे कोल्हापुरी, दही, सोलकढी आणि ब्रेड आणि हे पापड.
मस्त आहे. झणझणीत. तुम्ही पण या खायला. या. चालू करा. तर मित्रांनो, हे होतं कोल्हापूर जे मी माझ्या नजरेतून अनुभवलेलं. आता तुमचा अनुभव कदाचित वेगळा असू शकतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असंच ट्रॅव्हल व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच.